जगावर कोरोनाचं संकट आलं। लय दिवसांनी फिरायला जायचं ठरवलं। मग थेट साताराहून कोल्हापूर गाठलं। सायंकाळी कोल्हापूरमध्ये श्री महालक्ष्मीचं दर्शन घेतलं। रंकाळा तलावही पाहिला। कोल्हापूर चप्पलही पाहिली। कोल्हापूरमध्ये विविध वस्तू पाहिल्या। कोल्हापूरमध्ये सायंकाळी मुक्काम श्री डॉक्टर बाबुराव घोरके यांच्याकडे केला। माझ्यासोबत माझा मित्र होता रोहित शिंदे। मग सकाळी कोल्हापूरहून थेट रत्नागिरीच्या दिशेने वाटचाल केली। आंबा घाटाच्या अगोदर मिसळवर सकाळ सकाळीच ताव मारला। मग आंबा घाट सुरू झाला। आंबा घाट सुरू होताच कोकणाचे दर्शन होऊ लागले। त्या कोकणामध्ये असणारी ती झाडी पाहून मी तर थक्कच झालो। इतकी झाडे असतात कशी? आंब्याची झाडे, अनेक प्रकारच्या वनस्पती कोकणात आहेत हे मला पाहायला मिळालं। कोकणात जात असताना त्याच्या अगोदर आम्ही मार्लेश्वरच्या दिशेने निघालो। मग मार्लेश्वरला पोहोचलो। त्या ठिकाणी धबधबा पाहिला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या मार्लेश्वरचं दर्शन देखील घेतलं। होय, मी कोकणाच्या प्रेमात पडलो। कोकणामध्ये असणारी ती भात शेती, लोकांची लोकवस्ती, लोकांच्या असणाऱ्या अडचणी मला पाहायला मिळाल्या, शिकायलाही मिळाला। खरं कोकणाच्यामध्ये असणाऱ्या नद्या, या नद्या पाहूनही मला खूप आनंद वाटला, कारण त्या नद्यांचं पाणी किती निर्मळ असतं हे पाहून मला खूपच वेगळं वाटलं। कारण शहरामध्ये असणाऱ्या नद्यामध्ये किती दूषित पाणी असतं आणि कोकणामध्ये असणाऱ्या नद्यात किती स्वच्छ पाणी असतं हे त्यावेळी मला कळलं। मग मी कोकणाच्या नदीत आंघोळ करायची ठरवलं। मग आंघोळ करायच्या अगोदर तोंड धुतलं। खूप बरं वाटलं। बिस्लरीपेक्षा कोकणातलं पाणी कितीही चांगलं असलं तरी प्यायला सुद्धा खूप चांगलंच, कारण नैसर्गिक प्राणी हीच जगाची संपत्ती आहे। होय, कोकणाचं ते नैसर्गिक रूप पाहून आम्ही सायंकाळी मुक्काम करायला ठरवला तो गणपतीपुळ्याला, आणि आम्ही पोचलो गणपतीपुळ्याला। पुढील भाग पाहण्यासाठी अशाच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।